केंद्रीय मंत्री अमित शहा ओझर विमानतळावर पोहोचलेत। केंद्रीय मंत्री अमित शहा ओझर विमानतळावर आता दाखल झाले। थोड्याच वेळात हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वरला येणार आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा देखील केली जाणार आहे। अमित शहा यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे। थोड्याच वेळात हेलिकॉप्टरने आता त्र्यंबकेश्वरसाठी रवाना होणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, केंद्रीय मंत्री अमित शहा ओझर विमानतळावर पोहोचल्याचं कळतंय, काय सविस्तर माहिती? पण अमित शहा हे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये देखील दाखल झालेले आहेत। 4 ते 5 मिनिटांमध्ये अमित शहा हे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कोठीमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या ज्या सभामंडप आहे त्या ठिकाणी विधिवत पूजेचं जे नियोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहे। एकूणच जर बघितलं तर अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8 ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी ते नाशिकच्या ओझर विमानतळावर आले होते। त्यानंतर ओझर विमानतळानंतर ते त्या ठिकाणाहून हेलिकॉप्टरने आता त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झालेले आहेत। 4 ते 5 मिनिटांमध्ये ते त्र्यंबकेश्वर मंदिराची जे संस्थांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर ते विधिवत पूजा त्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये करणार आहे। त्र्यंबक राजाचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर ते मालेगाव या ठिकाणी असलेल्या अजंग वडील त्या ठिकाणी सहकार परिषदेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे। त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। या सगळ्या दरम्यान महाराष्ट्रातील काही प्रमुख नेते या सहकार परिषदेला देखील उपस्थित असणार आहेत। प्रामुख्याने जर बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। दुसऱ्या बाजूला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, त्यासोबतच नाराज छगन भुजबळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे, ते देखील या सहकार परिषदेला उपस्थित असणार आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आता अमित शहा हे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेले आहे। हेलिपॅड ज्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणाहून देखील अमित शहा हे निघालेले आहेत। ते आता काही वेळातच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संस्थांच्या या कार्यालयामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर ते मंदिरामध्ये जाऊन त्र्यंबक राजाचं देखील दर्शन घेणार आहे। एकूणच जर बघितलं तर अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत असताना या मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी येत असताना विशेष अशी सुरक्षा या दरम्यान महाराष्ट्र पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। अतिरिक्त कुमक देखील राज्य राखीव पोलीस दलाची वागवण्यात आलेली आहे। त्यांच्या या सगळ्या बंदोबस्तामध्ये अमित शहा यांचा हा दौरा पार पडतो। तर म्हणजे उद्याच्या दिवशी त्र्यंबक नगरीमध्ये पौषवारी पार पडणार आहे। निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी देखील दाखल झालेले आहेत। दिंड्या मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर ज्या वारकऱ्यांच्या दिंड्या आहेत त्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये येऊन दर्शन देखील घेत आहे। मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये गर्दी देखील आहे आणि अशा सर्व गर्दीच्या परिसरामध्ये काही वेळातच अमित शहा हे पोहोचणार आहे आणि त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी काही वेळातच ते त्र्यंबकेश्वर मंदिरमध्ये दाखल होतील। नक्कीच किरण, या अमित शहा यांच्या दौऱ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये थोड्याच वेळात दाखल होणार आहेत। ओझर विमानतळावरती त्यांचं आगमन झालंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज महाराष्ट्र दौऱ्यावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेत। त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा केली जाणार आहे। अमित शहा हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वरला पोहोचल्याचं कळतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेणार आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी अमित शहा हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वरला पोहोचलेत। विधिवत पूजा देखील आता त्र्यंबकेश्वरमध्ये केलं जाणार आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात अमित शहा यांच्या हस्ते पूजा केली जाणार आहे। हेलिकॉप्टरने ओझर या विमानतळावरून अमित शहा हे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत। हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वरला ते पोहोचले, त्यानंतर आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये विधिवत पूजा केली जाणार आहे। अमित शहा यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे। या दौऱ्यामध्ये ओझर विमानतळावर त्यांचं आगमन झालं, त्यानंतर हेलिकॉप्टरने ते नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेत। तर त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा देखील केली जाणार आहे।